मून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी गेलो होतो। पूनम दिनेश मून यांची क्रूर हत्या झालेली आहे। एक 5-6 वर्षाची मुलगी आणि एक 15-16 वर्षाचा मुलगा आहे आणि पती आहे, सासरे आहेत, आई आहे, वडील अंध आहेत। अशा कुटुंबातील ती एक करती पूनम होती आणि ती नोकरी करून आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या अंध वडिलांचा उदरनिर्वाह करत होती। तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे। तर या निर्गुण खून प्रकरणी कठोरातली कठोर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे। याच्यासाठी उपलब्ध पुरावे काय आहेत आणि तपास कोणत्या स्तरावर आहे याची चौकशी करण्यासाठी मी त्या कुटुंबाची भेट घेतली। DCP मुंडेसाहेब यांच्याशी चर्चा केली, तपास अधिकारी इन्स्पेक्टर यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि या कुटुंबाच्या भावना काय आहेत, तपासाचं स्टेटस काय आहे आणि ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे या कुटुंबियांना काय मदत करता येईल ही सर्व चर्चा करून मी उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। याच्यासाठी फास्ट ट्रॅकवर हा खटला दाखल झाला पाहिजे। निष्णात वकील याच्यासाठी सरकारने त्याची व्यवस्था केली पाहिजे आणि त्वरित लवकरातील लवकर असा न्याय यांना मिळाला पाहिजे। ही एक बाजू झाली आणि हे कुटुंब जे उद्ध्वस्त झालेलं कुटुंब परत कसं सावरता येईल त्याच्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती सहाय्य योजनेच्या माध्यमातून या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून मी त्यांना विनंती करणार आहे आणि माझ्या माहितीचा सगळा अहवाल त्यांना सादर करणार आहे। एकीकडे बघितलं मून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला एक 9 वर्षाचा मुलगा आहे, 9वीच्या वर्गामध्ये शिकतो मुलगा आणि मुलगी जी आहे 3री-4थीला आहे। त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील मोठ्या प्रमाणात कुटुंबावर भार पडलेला आहे। ते कुटुंब दुःखाच्या सावरमध्ये आहे। मग त्यांचे पती जे खाजगी नोकरी होते त्यांना काही शासकीय नोकरी मिळावी म्हणून त्यांनी तुमच्याकडे अशी काही इच्छा व्यक्त केली का की मुलाच्या शिक्षणाचं काही किमान काय बंदोबस्त अशी काही इच्छा व्यक्त केली का? त्या कुटुंबियांनी तशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट नियोजनाप्रमाणे नियमावलीप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाच्या उदार धोरणानुसार पूनम दिनेश मून यांचे पती दिनेश मून यांना सरकारी नोकरी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्या 2 मुलांचं संगोपन आणि शिक्षण सरकारी योजनेतून व्हावं याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्या पूनम मून यांचे वडील जे अंध आहेत त्यांचा उदरनिर्वाह व्हावा याच्यासाठी पेन्शन योजना अशी काही लागू करता येईल का की त्यांना त्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्या आई आणि वडिलांचं संगोपन आणि उदरनिर्वाह होऊ शकेल याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। एकीकडे बघितलं हा जो मर्डर करण्यात आलेला आहे मुलांचा अत्यंत खूप पद्धतीने करण्यात आलेला आहे आणि हे जाणूनबुजून केलेले प्री प्लॅनिंग मर्डर दिसतोय। तर जास्तीत जास्त काय शिक्षा होईल आरोपींना त्याच्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करताल की शिक्षा जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा कोणत्या स्तरापर्यंत शिक्षा होऊ शकते? संजय सावंत हा वकील पेशातला आरोपी आहे। त्याला कायद्याचं नॉलेज आहे आणि पत्नी त्याची अल्पवयीन मुलगी आणि त्याने एकत्र येऊन केलेला पूर्वनियोजित शांत बुद्धीने कट कारस्थान करून केलेला निर्गुण खून आहे। पूनम मून यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर 56 तीक्ष्ण हाताऱ्याने केलेले वार आहेत। चेहऱ्यावर आणि शरीरावर असणारे 56 वार पाहताना किती क्रूर पद्धतीनं द्वेषाने क्रूर भावनेने हा केलेला मर्डर आहे। त्यामुळे
दुर्मिळातील दुर्मिळ शिक्षा म्हणजे संजय आणि त्याची पत्नी यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यासाठी जो प्रयत्न करता येईल, जे पुरावे उपलब्ध करता येईल आणि त्याच्यासाठी निष्णात वकिलाची जी व्यवस्था करणं आहे, हे सर्व प्रयत्न केले जातील. एकीकडे बघितलं तर जे आरोपी आहेत ते भाजप कायदा आघाडीचे स्वतः अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना कोणी राजकीय हस्तक्षेप वाचवण्याचा प्रयत्न तर होणार नाही ह्या प्रकरणामध्ये. हे पहा, कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही आणि कायदा सर्वांना समान लागू असतो. त्यामुळे तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का अन्य पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी केलेलं कृत्य हे गैरकृत्य आहे, अमानवीय आहे. त्यामुळे त्याच्यासाठी असणारी कठोरातली कठोर शिक्षा ही त्याला झाली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा कोणताही नेता त्याच्या दुष्कृत्याला पाठीशी घालणार नाही. एकीकडे बघितलं तर एका वकिलानं चुकीचे केल्यामुळे अनेक वकिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो समाज माध्यमांचा बदलून आलेला दिसून येतोय. समाजाच्या भावना वकिलाच्या बद्दल पूर्वी खूप चांगल्या होत्या, पण कालच्या घटनेच्या घडल्यामुळे वकिलाकडं बघण्याचा दृष्टिकोन एक बदलला जातोय. ज्या वकिलांकडे शिकायला मुली होत्या ट्रेनिंगसाठी आलेल्या किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये स्टाफ करणाऱ्या महिला होत्या, त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळून होते. संजय सावंतने केलेलं दुष्कृत्य हे दुर्मिळीतील दुष्कृत्य आहे. त्यांनी केलेला गुन्हा म्हणजे सर्व वकिलांची प्रतिभा डागाळणं बरोबर नाही. या देशातील संविधानाच्या आधारे लोकांना न्यायदान मिळवून देण्याचं पवित्र काम या देशातील वकील वर्ग करत असतो. त्यामुळे वकील व्यवसायाच्या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. त्यामुळे वकिलांच्या प्रतिमेच्या संदर्भामध्ये कुणीही गैरसमज करता कामा नये. परंतु संजय सावंत यांनी केलेलं दुष्कृत्य हे अमानवीय आहे, सभ्य समाजाला शोभणारं नाही. त्यामुळे कायद्याचं ज्ञान असताना कायदा तोडून मोडून आणि पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या कायदेशीर ज्ञानाचा गैरवापर करणं हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे कायद्याच्या जाणकार असणाऱ्या या गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे न्यायावरचा लोकांचा विश्वास कायम राहील.